वेलकम टू माय चॅनल। मी सुवर्णा कोरे। आज मी बनवणार आहे पालकाचे बेसन। पालकाचा झुणकाही म्हणायला हरकत नाही याला। त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घातलं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घातले। जिरे छान फुलले की त्यामध्ये एक छोटासा हिंगाचा खडा घातला। तो छान तळून घेतला। त्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण घातला। तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदाही घालू शकता। लसूण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा हळद घातली आणि त्यामध्ये तिखट घातलं। आपल्या आवडीनुसार तिखट आपण घालू शकतो। ते परतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरलेला पालक घातला। पालक चांगला परतून घेतला। त्यामध्ये पाणी असतं त्यामुळे पाणी घालायची गरज नाही। चवीनुसार मीठ घातलं आणि परतून घेतला आणि त्याला झाकण ठेवून 1-2 वाफ देऊन घेतल्या। दोन वाफ दिल्यानंतर पालक आता छान शिजला आहे आणि त्याला पाणीही सुटलेलं आहे। तर त्यामध्ये बसेल इतकंच आपल्याला बेसन घालायचं आहे। थोडं थोडं करत बेसन घालून त्यामध्ये मिक्स करायचं। मला एवढ्यासाठी 3 चमचे बेसन लागलं। छान मिक्स करून घेतलं की त्याला 1-2 वाफ द्यायची। बेसन चांगलं शिजलं पाहिजे त्याच्यामध्ये। आणि मग गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड झालं की छान ते फोडून घ्यायचं। म्हणजे मोकळं सुट्टं असं मस्त बेसन तयार होतं। तर तुम्ही असे पालकाचे बेसन नक्की करून पहा आणि कसे वाटले मला सांगा। तुम्हाला नक्की आवडेल। थँक्स फॉर वॉचिंग। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया परत एकदा अशाच नवीन रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय बाय।